Hello, my dear friends. Welcome back to the RK Pharma Rockstar YouTube channel. So, फायनली कारागृह विभाग यांनी आपली हॉल तिकीट रिलीज केलेली आहे. तुम्हाला हा लिंक कुठे मिळेल ते पण मी इथे सांगणार आहे आणि आय कार्ड तुमचं हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे ते पण मी या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आर के फार्मा रॉक्सटर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, पण आर के फार्मा आपलं एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे जिथे तुम्हाला ही लिंक अवेलेबल मिळेल. ठीक आहे. सो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आफ्टर झेडपी फार्मासिस्ट तुम्हाला एक आणखी सरप्राईज या कारागृह विभागने तुम्हाला दिलेलं आहे. झेडपी फार्मासिस्टमध्ये असं झालं की कुठल्या विभागाचे एकदम जास्त कट ऑफ आहे आणि कुठल्या विभागाचे एकदम कमी कट ऑफ आहे ते एक सोडून द्या. आणि ESICमध्ये तर भन्नाट रिझल्ट लागलेला आहे, एक्सपेक्टेशनच्या पलीकडे लागलेला आहे एकदम. ठीक आहे. सो चला, तुम्हाला तुमचा बेस द्यायचा आहे कारागृह विभागला. डाउनलोड कसं करायचं आहे ते मी इथे सांगते आहे. बघा, इथे तुम्हाला या लिंकला क्लिक करायचं आहे. ही लिंक आहे आणि या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करायचा आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन नंबरमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही ज्यावेळी रजिस्टर्ड फॉर्म फिल केला त्यावेळी तुम्हाला एक नंबर दिला गेलेला आहे आणि तो तुम्हाला मेल ID सहजासहजी मिळून जाईल. पण कुणाचा प्रॉब्लेम असेल, कुणी पासवर्ड वगैरे चेंज केला असेल, तिथे ऑप्शन पण राहतो फॉरगॉट पासवर्ड म्हणून वगैरे, ते तिथे तुम्ही क्लिक करू शकता. इथे दिसत नाही आहे मला, आणि पण पासवर्ड चेंज करायचा काही प्रॉब्लेमच नव्हता, पण ज्याने कुणी केलं असेल तिथे राहते ऑप्शन, बघून घ्या. ठीक आहे. हा पासवर्ड आहे. त्यानंतर इथे तुम्हाला काय एंटर करायचं आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे, नंतर लॉग इन करायचं आहे. त्यानंतर पेज कसं ओपन होतं ते दाखवते तुम्हाला. सो त्यानंतर फायनली असा एक पोर्शन दिसेल तुम्हाला, जिथे की अप्लिकंट डिटेल्स दिसेल, पोस्ट सिलेक्शन दिसेल आणि हेल्प डेस्क दिसेल. ठीक आहे. सो तुम्हाला तुमचं पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा, दिसतं इथं. पुन्हा लॉगआउट झालं आहे, वेट फॉर सेकंड. सो लॉग इन केल्यानंतर बघा, तुम्हाला असला पोर्शन ओपन होताना दिसतोय. ठीक आहे. रजिस्टर्ड आहे नाही आहे हे सर्व तुम्हाला दिसून येतं. त्यानंतर तुम्हाला हा क्लोज करायचा आहे. क्लोज केल्यानंतर बघा, तुम्हाला इथे दिसत आहे अप्लिकंट डिटेल दिसत आहे, पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर बघा, इथे तुम्हाला पोस्ट सिलेक्शन केल्यानंतर इथे एक व्ह्यू बटन दिसतोय ना, व्ह्यू बटन, त्याला क्लिक करायचं. आणि इथे बघा ॲडमिट कार्ड, त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे आपला ॲडमिट कार्ड, त्याला क्लिक करायचं. बघा, इथे तुम्हाला तुमचं सिटी आणि तुमचं एक्झाम डेट प्लस तुमचा टाईम, कुठे तुमचं एक्झाम आहे आणि कुठल्या डेटला आहे, कुठल्या सेंटरला आहे, सगळं तुम्हाला इथे दिसून येईल. ठीक आहे. नंतर तुम्हाला डाउनलोड कसं करायचं आहे, डाउनलोड करताना इथे बघा ॲडमिट कार्ड डाउनलोडचं एक ॲरो दिलेला आहे, तिथे तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते तिथे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर इथे प्रिंटचं पण ऑप्शन आहे. बघा, प्रिंट आहे आणि क्लोज आहे, तिथे तुम्हाला प्रिंट करायचं आहे. गॉट इट? सगळ्यांना समजलं आहे? इथे डाउनलोड करायचं ऑप्शन दिलेलं आहे ना, तिथे तुम्ही क्लिक करा आणि प्रिंट करा. आणि ज्यांना प्रॉब्लेम येत असेल डाउनलोड करायला, त्यांनी मला पर्सनल मेसेज करा, मी डाउनलोड करून देते, पण पॅनिक होऊ नका. ठीक आहे. आता तुमच्याकडे मिनिमम 7 डेज आहे आणि मॅक्झिमम पण 7च डे आहे. ठीक आहे. मिनिमम पण 7 डेज आणि मॅक्झिमम पण 7 डेज आहे. सो तुम्हाला या मॅक्झिमम डेज आणि मिनिमम डेजमध्ये काय काय करायचं आहे ते सांगते आहे. सर्वात जास्त पोर्शन आहे तो आपला नॉन टेक्निकल आहे. 60 मार्क्स. किती आहे? 60 मार्क्स. 60 मार्क्समध्ये तुम्हाला मराठी प्रिपेअर करायचं आहे, इंग्लिश पण करायचं आहे, मॅथ्स, GK आणि GS सर्व प्रिपेअर करायचं आहे. आणि होऊ शकतं रिगार्डिंग कारागृह पण तुम्हाला, प्रिझन डिपार्टमेंट रिगार्डिंग पण तुम्हाला 1, 2, 4, 5 क्वेश्चन दिसतील. मे बी होऊ शकतं. काय असू शकतं की त्याचं इस्टॅब्लिशमेंट केव्हा झालं आहे. ठीक आहे. सो इस्टॅब्लिशमेंट रिगार्डिंग
किंवा भरपूर क्वेश्चन्स असतात. मी बघते, मला काही मिळालं तर मी तुम्हाला डिरेक्टली टेलिग्राम ग्रुपला देते. आणि टेलिग्राम लिंक पण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे, तुम्हाला तिथे जाऊन क्लिक करायचं आहे, क्लासमध्ये एंटर व्हायचं आहे. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी की मी जे पण क्लास घेईल आत्ता रिगार्डिंग कारागृह, 1-2 मी फ्रीमध्ये घेईल, बाकी सर्व मेंबरशिपमध्ये घेईल. ठीक आहे, चालेल. खूप जास्त मेंबरशिप चार्ज असणार नाही. मला वाटतं 59 वगैरे काहीतरी आहे. ते आजपासूनच आपण सुरू करूया. एखाद क्लास मी फ्री वगैरे करून घेते आणि नंतर मग मेंबरशिप सुरू करते. मेंबरशिप नॉन रिफंडेबल असते 59 रुपीज, कारण ते माझ्याकडे येणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी सांगून देते. ठीक आहे, ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनीच जॉईन करायचं. मी हे याच्यासाठी करते आहे की मला माहीत पडलं पाहिजे की माझ्याकडनं किती विद्यार्थी शिकत आहे. आणि काही असतात आगाऊ शहाणपणा करणारे, त्यामुळे मी मेंबरशिप ऑन करते आहे. ठीक आहे, त्यामुळे मी मेंबरशिपमध्ये क्लासेस घेणार आहे कंटिन्यू. ठीक आहे, सो 7 डेजची गोष्ट आहे. ठीक आहे, मेंबरशिप कसं करायचं, कसं जॉईन करायचं, त्यासाठी मी तुम्हाला एक लिंक देईल, त्यावरनं तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, सो या प्रकारे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. आणि ऑल द बेस्ट तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग दिस क्लास. ऑल द बेस्ट.